हॅलो, नमस्कार. आजची गोष्ट जरा रक्तरंजितच आहे. 9 मे 2003चा दिवस. लखनौच्या पेपर मिल कॉलनीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. मधुमिता शुक्ला, एक तरुण, सुंदर आणि लोकप्रिय कवयित्री. तिचा स्वतःच्याच घरात गोळी झाडून खून झाला. मधुमिता केवळ कविता लिहायची नाही, तर तिचं व्यक्तिमत्वही लोकांना भुरळ घालायचं. ती स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होती, विशेषतः उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री अमरमणी त्रिपाठी यांच्यासोबत तिच्या अफेअरमुळे. पोलीस तपास सुरू झाला. पोस्टमॉर्टम अहवालातून धक्कादायक गोष्ट समोर आली. मधुमिता 7 महिन्याची गर्भवती होती. संशयाची सुई थेट अमरमणी त्रिपाठीकडे वळली. चौकशीत उघड झालं की 9 मे रोजी 2 अनोळखी व्यक्ती तिच्या घरी आले होते. मधुमिताच्या नोकराने देशराजने सांगितलं की हे दोघं याआधीही घरात येऊन गेले होते. त्या दिवशीही मधुमिता घरात बोलत असताना अचानक गोळ्यांचा आवाज झाला. देशराज धावत बाहेर आला आणि पाहतो तर मधुमिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तपासात हे समोर आलं की हे दोघं, संतोष राय आणि प्रकाश यादव, खरे तर भाडोत्री शार्प शूटर होते. त्यांचा थेट संबंध अमरमणी त्रिपाठीशी होता. ही घटना मे महिन्यात घडल्यामुळे त्यावेळेच्या मुख्यमंत्री मायावतींनी जनतेचा रोष शांत करण्यासाठी जुलैमध्ये CBCIDकडे दिली आणि नंतर ऑगस्टमध्ये CBIकडे सोपवली. CBIने तपास हाती घेतल्यावर सप्टेंबरमध्ये अमरमणी त्रिपाठीला अटक केली. चार्जशीटनुसार गोष्टी अधिकच स्पष्ट झाल्या. मधुमिता ही लखीमपूर गावातील साधी मुलगी, अतिशय उत्तम कवयित्री आणि वक्ता होती. लखनौमध्ये कवी संमेलना गाजवून ती प्रसिद्ध झाली आणि अमरमणी त्रिपाठीशी तिची ओळख झाली. हळूहळू ही ओळख प्रेमात बदलली. अमरमणी तिच्यावर फिदा होता. तिला महागड्या भेटवस्तू देत असे आणि दोघं एकत्र देशविदेशी फिरले. पण त्यांच्या नात्याची माहिती अमरमणीच्या पत्नीला कळल्यावर वाद वाढला. मधुमिता 2 वेळा गरोदर राहिली, पण दोन्ही वेळा अमरमणीने जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला. तिसऱ्यांदा गर्भवती झाल्यावर मधुमिताने अमरमणीच्या वर लग्नाचा दबाव आणला, पण त्याने नकार दिला. यामुळे मधुमिता संतप्त झाली आणि त्याचं नातं सार्वजनिक होण्याची भीती अमरमणीच्या राजकीय कारकिर्दीवर गडद झाली. त्यानंतर अमरमणीच्या पत्नीने मधुमिताला दूर करण्याची योजना आखली. त्याचं फलित म्हणजे तिचा थेट खून. CBIने अमरमणी, त्याची पत्नी मधुमणी आणि अमरमणीचा भाचा रोहित चतुर्वेदी यांना अटक केली. मधुमिताच्या कुटुंबाने कोर्ट बदलण्याची मागणी केली. अखेर सुप्रीम कोर्टाने केस देहरादूनच्या फास्ट ट्रॅक कोर्टात हलवली. जुलै 2007 मध्ये कोर्टाने अमरमणी, मधुमणी आणि इतर 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर अमरमणी आणि मधुमणी यांना हरिद्वार जेलमध्ये ठेवण्यात आलं. काही काळाने दोघांनी तब्येतीच्या कारणावरून याचिका दाखल केली आणि त्यांना गोरखपूरच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, जिथे एक स्वतंत्र वॉर्ड त्यांच्यासाठी देण्यात आला. तिथे जणू एखाद्या घरासारखे ते राहायला लागले. मोकळेपणाने फिरणे, भेटीगाठी आणि जेव्हा मीडियाचा वावर असे तेव्हा फक्त औपचारिकरित्या पलंगावर झोपणे. हे सगळं नाटक गेली 10 वर्ष सुरू आहे आणि मधुमिताचा न्याय अजूनही कुठेतरी अर्धवट राहिलाय.